मंडळी, कालपासून प्रत्येकाच्या स्टेटसला या बैलाचा फोटो तुम्ही पाहिलाच असेल. कदाचित या बैलाचं नाव सुद्धा तुम्हाला माहिती झालं असेल. हो, बरोबर ओळखलं. हाय हिरा. आणि नावाला साजल अशीच त्याची कामगिरी सुद्धा आहे. पण दुर्दैव असं की तो आता आपल्यात राहिलेला नाहीये. महाराष्ट्रातलं सुप्रसिद्ध बावधनचं बगाड गेले 21 वर्ष सलग न थकता ओढणारा हा हिरा आज समस्त बावधनकारांना सोडून कायमचा निघून गेलाय. संपूर्ण महाराष्ट्राची आणि त्याचबरोबर बावधनची शान असणारा हा बैल गेले काही दिवस त्याच्या आजाराशी झुंजत होता. पण शेवटी काल त्यानं अखेरचा निरोप घेतलाय. त्यानिमित्तानेच त्याच्या संपूर्ण कारकिर्दीचा घेतलेला हा छोटासा आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, वाई तालुक्यातलं बावधन गाव तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. भैरवनाथाच्या बगाड उत्सवासाठी आणि खिलार जातीच्या बैलांसाठी हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे. बावधनची बगाड यात्रा तुम्हाला माहीत नसेल तर त्याची डिटेल व्हिडिओ आपण या अगोदर आपल्या विशेष भारी चॅनलवर बनवलेले. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा इथं वरती दिलेल्या आय बटनावर क्लिक केल्यावर सुद्धा तुम्हाला ती व्हिडिओ मिळून जाईल. तर याच बावधन गावचे आहेत पोपटगिरी महाराज गोसावी. त्यांच्याच दावणीला साधारण 23-24 वर्षांपूर्वी घरच्या गाईच्या पोटी हिराचा जन्म झाला. पोपटगिरी महाराज हे त्यांच्या गावच्या सोनजाई देवीचे पुजारी आहेत. त्यामुळे गावचं बगाड ओढायचा त्यांना परंपरागत मान आहे. आता तसं तर बगाड ओढायला गावच्या बऱ्याच बैलांना मान असतोय. तसं तर प्रत्येक टप्प्यावर बगाडाचा बैल बदलला जातो. मग तरी पण हो हिरा बैलच इतका का फेमस होता ते आपण पुढे डिटेलमध्ये बघूच. त्या अगोदर आपण हिऱ्याची सगळी पार्श्वभूमी जाणून घेऊया. तर मंडळी बघा, बावधनमध्येच सोनजाई देवीचं मंदिर आहे आणि तिथंच एक प्रसिद्ध असा मठ सुद्धा आहे. तिथंच हे पोपटगिरी महाराज आणि अन्य संन्यासी लोक राहतात. त्यांच्यासोबत त्यांनी मठात 30-40 देशी गायी सुद्धा पाळलेल्या आहेत. त्यातल्याच एका गायीच्या पोटी आपल्या हिऱ्याचा जन्म झाला आणि मठातच हिरा लहानाचा मोठाही झाला. हिऱ्याला सांभाळणारे तुकारामगिरी महाराज यांच्याशी आम्ही जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की हिरा 14 वयाचा असतानाच त्याला बगाडाला झुपलं होतं, ज्याला दुर्वी असं सुद्धा म्हटलं जातं. सुरुवातीला 14 वयाचं खोंड असल्यामुळं त्याला शेंड्यावर झुपलं. म्हणजे मंडळी, बगाडा ओढायला एकूण 12 बैल असतात. त्यात बगाडापासून सर्वात शेवटच्या जोडीला त्याला झुपला होता. पण त्याला तिथं झुपल्यावर त्याच्या अंगात काय शिरलं काय माहीत नाही, पण नवक्या हिऱ्यानं पाक जीव तोडून ताकद लावली. इतकी की घोड्यासारखं 2 पाय वर करून त्यानं अख्खं बगाड ओढलं आणि तिथनंच खऱ्या अर्थानं तो चर्चेत आला. मग असंच प्रत्येक वर्षी तो बगाड ओढायचा. पण बगाड म्हटलं की त्याच्या अंगात कुठली ऊर्जा संचारायची माहीत नाही. पण प्रत्येक बगाडाला गाडा कुठल्या बी वावरात रुतलेला असताना सगळे नियोजन करते सगळ्यात पहिल्यांदा हिऱ्याचं नाव काढायचे. सगळेजण म्हणायचे हिऱ्याच्या अंगात कुठली तरी दैवी शक्तीच आहे, ती दैवी शक्तीच त्याच्याकडून हे सगळं करून घेते असं लोकांना वाटायचं. इतर वेळी मुलखाचा शांत असणारा बैल बगाड म्हणलं की मात्र पेटून उठायचा. काशीनाथाचं नाव घेतलं की हिरा पेटून उठायचा आणि बगाड वाढायचा. म्हणजे आपल्याला वाटतं मुक्या जाणाराला काय कळतं, पण हिरा आजवर बगाडाच्या रस्त्यात आड्या येणाऱ्या कुठल्याही माणसाच्या अंगावनं कधीच गेलेलं नाही. मंडळी, तसं तर सुरुवातीला बावधनच्या बगाडाचा मान ह्यो भोसले आणि पिसाळ तरपकडा असायचा. पण नंतर खुटानुसार ते मान विभागले गेले आणि गावातल्या सगळ्या तरपंना आणि समाजांना दुर्वईचा आणि बगाडाचा मान मिळायला लागला. मग त्यातच पिसाळ तरपकडून गोवांच्या बैलांना मान मिळाला, जे की पोपटगिरी महाराजांचे वंशज होते. आणि आज तागायत तो मान त्यांच्या पिढ्यांनी तसाच जपलेला आहे. पण ती परंपरा जोपासताना बऱ्यापैकी सर्वात मोठा हातभार लागलाय तो या हिऱ्याचा. कारण मंडळी, सलग 18 ते 20 वर्ष हिऱ्या बावधनच्या बगाडाच्या दुर्वीला झुपलेला आहे. त्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे बगाडाच्या आधी 2 दिवस तो खुराक खात नाही. कधी एकदा त्याला बगाडाला झुपतोय असंच होतं. जोवर बगाडाला झुपत नाही तोवर 10 माणसं आणा नाही तर 15 माणसं आणा, तो कुणालाच ऐकत नाही. आणि विशेष म्हणजे जर बगाड कुठल्या वावरात अडकलं तर सगळ्यात पहिल्यांदा पोपटगिरी गोसावी यांच्या हिऱ्यालाच बोलावलं जातं. कारण गाडा किती बी खोल ऋतू दे, हिरा ओढून काढणार म्हणजे काढणारच. आणि म्हणूनच तो बावधनकरांचा लाडका होता. मंडळी, मगाशी सांगितल्याप्रमाणे हिरा बगाडाच्या आधी 2 दिवस काहीच खायचा नाही. पण बगाडाच्या दिवशी त्याच्या अंगात जी का म्हणून ऊर्जा संचारायची ते विचारूच नका. खुराकात त्याला शेंगदाणी पेंड, खपरी पेंड, डाळ, मका असं काय बाय दिलं जात होतं. बगाडाच्या अगोदर बी 3 महिने त्याला सकाळ संध्याकाळ 3 लिटर दूध दिलं जायचं. हिरा स्वभावाला तसा शांत आहे. बायका पोरांना तो अजिबात काय करत नाही. पण बगाड वाढायला गेला की मग मात्र तो रौद्र रूपच धारण करायचा. पण एकदा का बगाड संपलं की मग तो आपला शांत मार्गाने ते आपल्या घरी परतायचा. आता त्याच्या शरीर वैशिष्ट्याबद्दल सांगायचं तर हिऱ्याची काय एकदम पांढरी शिपतच होते. वशिन टुमदार, लांबडी शिंग, म्हणजे एखाद्याची नजरच लागावी असंच त्याचं रूपडं होतं. महाराष्ट्रातच नाही तर पाक कर्नाटकात बी त्याची मांदाळ क्रेज होती.
म्हणूनच की काय त्याला कुमार सावकारा शेठनी तब्बल 11 लाखाला मागणी घातली होती. पण पोपटगिरींनी त्याला काय अजिबात ऐकला नाही, कारण त्यांचा हिऱ्यावर मायंदाळ जीव होता. त्याला अजिबात ऐकायचं नाही असंच त्यांनी ठरवलं होतं. मंडळी, हिरा इतर वेळी शेतीच्या कामासाठी परफेक्ट होता. वर्षभर मालकासाठी तो शेतात राबायचा आणि बगाडावेळी बगाड ओढायचा. तब्बल 18 ते 20 वर्ष त्यानं काशीनाथाची सेवा केली. म्हणूनच की काय काशीनाथानंच त्याला बोलवून घेतलं. 4 दिवसापूर्वीची गोष्ट. नेहमीप्रमाणे हिरा पावसाळ्यामुळे डोंगरात चरायला गेला होता. पण त्या दिवशी अचानक खाली आला. काय माहीत काय झालं होतं. आल्यापासून तिथनं त्यानं 2 दिवस काहीच खाल्लं नाही. अनपाणीच सोडून दिलं. मग पोपटगिरी महाराजांनी डॉक्टरांना बोलावून त्याला सलाईन लावली. बरंच इलाज केलं. तवा कुठं त्यानं दुसऱ्या दिवशी खायला सुरू केलं. पण परत अचानक काय झालं माहीत नाही. हिरा खाली बसला ती परत त्याला अजिबात उठायला झालं नाही. डॉक्टरांना पुन्हा एकदा बोलावण्यात आलं. पुन्हा एकदा सलाईन इंजेक्शन दिलं. बैल उठत नाही म्हणून पोपटगिरी महाराज, नितीनगिरी महाराज, तुकारामगिरी महाराज सगळे चिंतेत पडले. आपल्या हिराला काय होणार तर नाही ना या विचारानं त्यांची घालमेल होत होती. पण त्याच घालमेलीत हिरानं काल ठीक 3:30 वाजता त्याच्या राहत्या ठिकाणी जीव सोडला आणि समस्त बौद्धनकारांना सोडून तो अचानक निघून गेला. काल त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. काल जवळपास 250 ते 300 लोकांचा जनसमुदाय त्याला निरोप देण्यासाठी बौद्धनमध्ये उपस्थित होता. प्रत्येकाच्या डोळ्यात त्याच्याबद्दल आसू होती. काय जण तर अक्षरशः हुंदक देऊन रडत होते. समस्त महाराष्ट्रात त्याच्या भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस व्हायरल होत होते. हिऱ्यानं त्याच्या मालकाची आणि काशीनाथाची तब्बल 18 ते 20 वर्षे सेवा केली. सगळी लोक असं म्हणत होती की जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, या म्हणीनुसार काशीनाथानंच कदाचित त्याला बोलावून घेतलं असावं. आज त्याच्या आठवणीत संपूर्ण गाव पोरकं झालंय. आज त्याच्या मागं त्याच्यासारखाच त्याच्या जोडीला झोपला जाणारा शिंगरा बैल पोपट महाराजांकडे आहे. पण हिऱ्याची कसर कुणीच भरून काढू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हिरा बैलाला विशेष भारी टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्हाला हा हिरा बैलाचा प्रवास कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.